लातूर महानगरपालिकेत कंत्राटदारांचं साटलोट असल्याचं पाहायला मिळतंय। परवानगीशिवाय विकास कामं मॅनेज केली। तब्बल 1 कोटींच्या विकास कामांना कंत्राटदारांकडून सुरुवात करण्यात आली। लातूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ समोर आलेला आहे। तर याचाच आढावा घेतलाय जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। लातूर शहर महानगरपालिकेमध्ये विकासाच्या कामांची जी कंत्राट आहे ते कंत्राट अधिकारी मॅनेज करतात असा नेहमी आरोप लातूरकरांमधून केला जातोय। परंतु याच्यासारखाच एक उत्तम उदाहरण म्हणून आता एक नवीन प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे। माझ्या पाठीमागचा जर परिसर आपण बघितला तर हा छत्रपती चौक ते लाहोटी कंपाऊंड किंवा लाहोटी प्रॉपर्टी पर्यंतचा हा जो रस्ता आहे, या रस्त्याचं काम हे कंत्राटदारांना मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे। परंतु आपण जर वास्तविक पाहिलं तर या ठिकाणी या कामाचं जे कंत्राट आहे, हे कामाचं कंत्राट 10 डिसेंबर 2025 रोजी पब्लिश झालेला आहे। परंतु पब्लिश होण्याच्या पूर्वीच या ठिकाणी कंत्राटदारांनी या ठिकाणी काम सुरू केल्याचं आपलं चित्र पाहायला मिळतंय। माझ्या पाठीमागे जरी जर पाहिलं तर कंत्राटदारांनी या ठिकाणी अक्षरशः रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असणारं साहित्य या ठिकाणी आणून टाकलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जवळपास अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त असलेला हा जो रस्ता आहे, हा रस्ता सुद्धा या ठिकाणी उकरलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी या महापालिकेमध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळांमध्ये अधिकाऱ्यांचा हा जो मनमानी कारभार आहे, हा कारभार आयुक्तांपर्यंतही जात नाही। त्यांच्या खालच्या पातळीवरचे जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्याच्या माध्यमातून हा या ठिकाणी सावळा गोंधळ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लातूर महापालिकेच्या या कामामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी मनमानी केलेली आहे, अशा अधिकाऱ्यांवरती महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन नेमकी कोणती कारवाई करत आहे हे पाहणं तेवढंच महत्वाचं होणार आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।